Okay, so we need web dependency to create RESTful services. We need web dependency to create RESTful services. RESTful services is nothing but basically we are creating controller service and repositories. Okay, we do not need anything else, just this Spring Web dependency. Okay, now I'll click. Okay, I'll need one more dependency, something called as DevTools. I'd already told you guys what exactly these DevTools do. Anyone have any idea what does this DevTools dependency do? प्रोजेक्ट रन करण्यासाठी वापरतो सर आपण. ऑटोमॅटिकली प्रोजेक्ट रन होतो. राईट, ऑटोमॅटिकली आपण जे काही चेंजेस केलेत प्रोजेक्ट मध्ये ते प्रोजेक्ट ऑटोमॅटिकली जार मध्ये ऍड होतात आणि ती सेम जार पुन्हा डिप्लॉय होते सर्व्हरवर. So basically that is what this DevTools do. Sometimes they ask you what is DevTools. Okay. So what is the help of that DevTools? What happens if we add the DevTools? जर ऍड केली आपण DevTools डिपेंडन्सी तर काय फायदा होईल आपला? नाही केली तरी आपण काय करू शकतो? पुन्हा सर्व्हर स्टॉप करू शकतो आणि स्टार्ट करू शकतो. Right? So what does this DevTools do? No? Basically the DevTools dependency which I have just added here, that DevTools आपल्याला काय करायला लागतं? प्रत्येक वेळेस समजा जर सर्व्हर आपण DevTools यूज करत नसेल आणि आपण काय चेंज केला आणि तो सेम चेंज वी नीड टू डिप्लॉय अगेन. What does this do? What do we need to do? We need to stop the server, again run the application. But with the help of DevTools, no, we do not need to do that. आपण the moment आपण सेव्ह करणार काही चेंज आपल्या जावा फाईल मध्ये, त्याच मोमेंटला DevTools काय करणार? पुन्हा आपलं अप्लिकेशन रिडिप्लॉयमेंट चालू करणार. ठीक आहे, वी डू नॉट नीड टू डू इट एक्सप्लिसिटली. मग याचा फायदा काय होतो की जेव्हा आपल्याला आपण जो सर्व्हर स्टॉप करणं आणि स्टार्ट करण्यामध्ये जो वेळ जातो ना तो वेळ वाचतो. सो बेसिकली इट मेक्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस इझी. ओके, बेसिकली इट सेव्स आवर टाइम टू डेव्हलप द सॉफ्टवेअर. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये सर्व्हर स्टार्ट स्टॉप करायचं आपल्याला टेन्शन नाही राहत. Okay, see. Now see, teacher management project is created. Okay. Now what I will be doing, no? I will be, so this is what our main class is. Okay, this is what is our main class is. We will explore this later. And I'm creating one controller here. I am creating one controller here, and that controller is called as REST controller. That controller is called as what? REST controller. That controller is called as REST controller. So I'll create here teacher controller. Same आहे हे जे आपण स्प्रिंग MVC च्या केस मध्ये काम केलंय. So this is also spring MVC. Okay, the application which we are writing right now, no, this is also spring MVC controller. Okay, the only difference is that, see, if you guys remember, while creating a student management application, we created a student controller, but the annotation which we use to create the student controller is at the rate controller annotation. Okay, but while creating a teacher controller, we will be using a specific annotation, that is something called as REST controller annotation. आता या दोघांमधला डिफरन्स काय? या दोघांमधला डिफरन्स काय? सी, स्टुडंट कंट्रोलर ज्यावेळेस आपण क्रिएट करत होतो ना स्टुडंट मॅनेजमेंट प्रोजेक्ट, हा ट्रॅडिशनल टिपिकल स्प्रिंग MVC चा प्रोजेक्ट होता. टिपिकल स्प्रिंग MVC चा प्रोजेक्ट होता ज्याच्यामध्ये आपल्याकडे व्ह्यू पार्ट पण आपल्याकडेच होता, मॉडेल पार्ट आणि कंट्रोलर पार्ट तर आपल्याकडे आहेच. ठीक आहे, बट मोस्ट इम्पॉर्टंट, हा टिपिकल MVC चा प्रोजेक्ट होता. त्या केस मध्ये आपण कंट्रोलर यूज करतो. तर जेव्हा कधी आपण ऍट द रेट कंट्रोलर अनोटेशन यूज करतो ना, त्यावेळेस हा जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर MVC चा पार्ट आहे आणि त्याच्यामधनं आपण जो या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड मधनं जो रिस्पॉन्स सेंड करतोय, रिटर्न करतोय, तो जो आहे ना हे HTML चे पेजेस असतात. ओके, दिस आर HTML पेजेस.
समजतंय? म्हणजे या कंट्रोलर क्लासमध्ये जे आपण या सेव्ह मेथड मधनं जे रिटर्न करतोय ते स्ट्रिंग टाइप रिटर्न करतोय, म्हणजेच एका पेजचं नाव रिटर्न करतोय, राईट? जेव्हा आपण स्लॅश न्यू हिट करतो तेव्हा काय होतं, हे न्यू स्टुडंट ऍड न्यू स्टुडंट HTML पेज ओपन होतं, राईट? समजले? हे समजलं? गॉट दिस गाइज? So you guys, this is what is something we need to understand, okay? Server dot port 80 81. ठीक है, 8081. I'll start this one on, no, not this one on 8080 because we already have APIs there. So what I'll do, no, this will be on 8080, but this teacher. So what I'm doing is in application.properties file. In application.properties file, no, I'm writing one thing, that is server.port is equal to 8081. It means that I am telling our application, when we run this application, no, run this application on port 8080. By default, this application will be executed on port 8080. Okay, but in this case, we need to change the port number, and the port number will be 8081. This is also one of the interview question for those who are carrying 3-4 years of experience, 1, 2, 3, 4 years of experience, that how to change a port number for our application. So we can change the port number for our application by using the properties called as server.port is equal to 8080. Whatever the port number, required port number we need to provide, we can provide here. So whenever we will be running this teacher application will execute on port 8080 81. Why I have added this? Because I need the student management application to be executed at the same time. ठीक है? So that is why I'm executing this. Just to show you the difference between controller and REST controller. This is also one of the most famous interview questions. जर तुम्ही 10 इंटरव्ह्यू अटेंड करत असाल तर 9.5 इंटरव्ह्यूज मध्ये हा क्वेश्चन विचारतात. What is the difference between @controller annotation and @REST controller annotation? So just make sure guys you understand this. Okay, so with @controller annotation, whenever we use @controller annotation to create a controller class, in that case, the methods from that controller class actually returns the HTML pages or view pages, right? त्या असे पेजेस ज्या पेजवर आपल्याला डेटा रिडायरेक्ट करायचा, शो करायचा किंवा त्या पेजवरनं डेटा घ्यायचा आहे. ठीक आहे? ठीक आहे, that is what is the first property of this controller, is that whenever we use @controller annotation, no, in that case the methods from that class actually returns the HTML pages or view pages. ठीक है? Whereas when we use @rest controller, where is this? I'll close this now. See, now this is started on 8080, that is fine. Okay, now see, if we hit here localhost/new जर आपण हिट केलं तर काय होतंय? Did we made any changes into this application yesterday? Add student template might not exist. Why is that? Add student is there.
Okay. Anyways, I do not want to fix this. But see, what is happening? जेव्हा आपण add student करतोय, तेव्हा आपण म्हणतोय की बाबा, we need this form. Okay, so that is what this application is trying to do. This application, whenever slash new we are doing, it is trying to open this particular add student template. हे HTML template आहे, हे template open करायला try करते. But that is not happening because it is getting error. But whenever someone hits slash new, they'll try to open, they'll try to open the add new template form. Okay, even add new template form. No template is working. Something is wrong with our setup. Okay, but anyways, जेव्हा आपण स्लॅश स्टुडंट हिट करतो तेव्हा आपण स्टुडंट्स नावाचं पेज ओपन करायला ट्राय करतोय. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज दिस कंट्रोलर डू. कंट्रोलर मध्ये आपण ज्या मेथड्स लिहितो ना, त्या मेथड्स मध्ये जो रिटर्न टाइप असतो, जे मेथड जे रिटर्न करतात ना, ते ऍक्च्युअल व्ह्यूज पेजेसचे नाव, HTML पेजेसचे नाव रिटर्न करतात. वेअर ॲज रेस्ट कंट्रोलर मध्ये जेव्हा आपण काही रिटर्न करतो, वेअर ॲज फ्रॉम रेस्ट कंट्रोलर, whenever we return something, no, whenever we return something, no, that is okay. Just let me just create here get teacher data or any data. ठीक आहे. get teachers एक मेथड मी क्रिएट करतोय. या मेथडचं नाव सध्यासाठी, रिटर्न टाइप मी सध्यासाठी स्ट्रिंग देतोय. ऍक्च्युअली इथं लिस्ट ऑफ टीचर असला पाहिजे, बिकॉज वी डू नॉट हॅव एनी टीचर क्रिएटेड हिअर, सो वी विल बी युझिंग दिस. सो गेट टीचर आणि रिटर्न करतो मी इथं. सध्या आपण इथून रिटर्न करू, RETURN रिटर्न टीचर्स डेटा विल बी रिटर्न फ्रॉम हिअर. ठीक आहे. आणि याच मेथडवर आपण एक गेट मॅपिंग देतोय. गेट मॅपिंग पण मी सांगेल तुम्हाला व्हॉट एक्झॅक्टली दिस आर. गेट मॅपिंग लिहितोय. ठीक आहे. आणि गेट मॅपिंग मध्ये जेव्हा कधी कोणी स्लॅश टीचर्स हिट करेल, जेव्हा कधी कोणी स्लॅश टीचर्स हिट करेल ना, तर तेव्हा हा वाला डेटा रिटर्न होईल. ठीक आहे. नाव लेट्स एक्झिक्यूट द टीचर वन. लेट्स एक्झिक्यूट द टीचर अप्लिकेशन. आता बघा, आपलं जे ऑलरेडी जे हे वाला अप्लिकेशन होतं, विच वन, स्टुडंट मॅनेजमेंट, दिस अप्लिकेशन इज ऑलरेडी रनिंग ऑन port 8080. Let me close this. I'll tell you guys how exactly. Now, this teacher management application, I'm executing this as a Java application. Okay, and this application is running on, see here, port number 8081. See, टीचर मॅनेजमेंट अप्लिकेशन 8081 पोर्ट वर रन होतंय. आणि इथं पहा, हे जे दिसतंय तुम्हाला राईट साइडचं, मी ओके दिस पार्ट, आर यू गाइज एबल टू सी दिस वन? ठीक आहे. या हायलाइटेड पार्ट मध्ये पहा, इथे एक ऑप्शन आहे. इथं आपण कन्सोल पाहू शकतो, किती कन्सोल आपले चालू आहेत. इथं जर पाहालात तुम्ही, तर पहिला आहे स्टुडंट मॅनेजमेंट अप्लिकेशन, दुसरा आहे टीचर मॅनेजमेंट अप्लिकेशन. ठीक आहे. तर समटाइम्स तुम्हाला काय एरर येतो की पोर्ट 8081 इज ऑलरेडी इन यूज बाय सम अदर अप्लिकेशन. याचा अर्थ असा की 8081 वर अजून कोणतं तरी एखादं अप्लिकेशन रन होतंय. तर तुम्हाला काय करायचं, इथं क्लिक करायचं. इथं क्लिक करून तुम्हाला दिसतील किती अप्लिकेशन चालू आहेत, आणि त्यातलं अप्लिकेशन किल करायचं जे तुम्हाला पाहिजे नाही. ठीक आहे. तर आता आपले दोन अप्लिकेशन रन होत आहेत. एक होत आहे 8081 वर, दुसरं होते 8080 वर. राईट. 8080 रन वर आपलं टीचर अप्लिकेशन का रन होत आहे? व्हाय आवर टीचर अप्लिकेशन इज गेटिंग एक्झिक्युटेड और गेटिंग रन ऑन 8081? बिकॉज एक्सप्लिसिटली वी हॅव कॉन्फिगर्ड द पोर्ट नंबर ऍज ए 8081. Okay, that is why this application is getting executed on 8081. Now, see, teacher controller मध्ये we have this teachers API which is calling this particular method and which is returning
द स्ट्रिंग फॉर्मॅट. ओके, नाव आपल्याला जर टीचर्सच्या एपीआय कॉल करायच्या असतील तर आपण लिहिणार लोकल होस्ट कोलन 8081 जो आपला पोर्ट आहे, पोर्ट नंबर आहे तो, आणि स्लॅश टीचर्स. ठीक आहे, स्लॅश टीचर्स. आणि या केसमध्ये पहा, आपल्याला जो काही स्ट्रिंग डेटा होता ना तो डेटा इथं रीड होतोय. टीचर्स डेटा विल बी रिटर्न फ्रॉम हिअर. ठीक आहे, पण सेम या केसमध्ये काय होतंय, 8080च्या केसमध्ये काय होतं, जेव्हा आपण स्लॅश स्टुडंट हिट करतोय, सी या मेथडचा आपण स्लॅश स्टुडंट जी मेथड आहे या मेथडचा रिटर्न टाइप काय आहे, स्लॅश स्टुडंट या मेथडचा रिटर्न टाइप काय, व्हॉट इज द रिटर्न टाइप फॉर दिस मेथड? हू कॅन टेल मी? स्ट्रिंग. स्ट्रिंग आहे, करेक्ट, स्ट्रिंग आहे. ओके, नाव सगळ्या मेथडचा याच्यातला रिटर्न टाइप स्ट्रिंग आहे. ठीक आहे, आणि वी आर रिटर्निंग स्ट्रिंग हिअर, डबल कोट मध्ये टाकले तर स्ट्रिंगच रिटर्न करतोय, राईट आपण, दॅट इज फाईन. ठीक आहे, आणि सेम मेथड आहे आपली टीचर. इथे स्लॅश स्टुडंट आहे, इथं स्लॅश टीचर आहे. या दोन्ही मेथड मधले काही डिफरन्स आहे का? इथं पहा, गेट मॅपिंग स्लॅश स्टुडंट रिटर्न स्ट्रिंग आणि रिटर्न करतोय. ठीक आहे, गेट मॅपिंग स्लॅश टीचर्स रिटर्न स्ट्रिंग आणि स्ट्रिंग रिटर्न करतोय. मग आपल्याला या केसमध्ये एरर येतोय आणि या केसमध्ये प्रॉपर जो काही स्ट्रिंग आपण डेटा रिटर्न केला तो स्ट्रिंग डेटा आपल्याला रिटर्न भेटतोय. व्हाय इज दॅट? व्हाय इज दॅट हॅपनिंग? राईट, इथं टीचरच्या केसमध्ये स्ट्रिंग रिटर्न होत नाहीये, आणि सॉरी, टीचरच्या केसमध्ये स्ट्रिंग रिटर्न होतंय पण स्टुडंटच्या केसमध्ये स्ट्रिंग रिटर्न होत नाही, काहीतरी एरर होतोय. व्हाय इज दॅट हॅपनिंग? बिकॉज whenever we use @controller annotation, see these are the differences. Okay, this is the difference. Whenever we use @controller annotation, no, in that case whenever we return something from method as a string, then automatically this @controller annotation considers that return type as a view page, as a HTML page, and it starts looking for this HTML page. काय करतं ते, या HTML पेजला पाहायला चालू करतं, कुठे HTML पेज आहे का. जर असेल तर हे पेज ओपन होणार, ना की हे कंटेंट रिटर्न होणार, ना की हे कंटेंट रिटर्न होणार. ठीक आहे, पण जेव्हा आपण रेस्ट कंट्रोलर मधनं काही स्ट्रिंग मध्ये रिटर्न करतोय त्यावेळेस काय होतं ना, जे काय रिटर्न करतं ना ते ऑटोमॅटिकली ऍज अ रिस्पॉन्स म्हणून तुमचं कन्सिडर होतं. ऑटोमॅटिकली तुमच्या रिस्पॉन्स मध्ये हे कंटेंट ऍज इट इज ऍड होतात, आणि म्हणून तुम्हाला ऍज इट इज दिस कंटेंट्स गेट डिस्प्लेड ऑन ब्राउझर. दिस कंटेंट्स गेट डिस्प्लेड ऑन व्हाट? ब्राउझर. ठीक आहे, so this is the one of the difference between @controller and @rest controller, that in @rest controller whatever the response type is there, no, that response will be as it is displayed on browser or postman or any other testing tool which you are using. So with the @rest controller annotation, whatever the response we are returning from this method from the REST controller class, no, that response will be automatically returned to the browser in the form of JSON. ठीक आहे, बाय डिफॉल्ट जेसन मध्ये हा रिस्पॉन्स कन्वर्ट होऊन तुमचा डिस्प्ले होत असतो. सो दिस whatever this is getting displayed on the browser, okay, this is what is JSON. I'll tell you guys how exactly this JSON looks like. ठीक आहे, दिस इज व्हॉट इज जेसन. सो बाय डिफॉल्ट रेस्ट कंट्रोलरचा जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स जेसन फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले होतो. ओके, दॅट रिस्पॉन्स इज गेटिंग डिस्प्ले इन द फॉर्म ऑफ जेसन. ओके, वेअर ॲज कंट्रोलरच्या केसमध्ये आपल्याला रिस्पॉन्स टाइप, रिस्पॉन्स बॉडी मेन्शन करावं लागते. सो हिअर इन दिस केस बाय डिफॉल्ट इट इज गोइंग ॲज अ HTML views. Okay, HTML pages or HTML views. This is one of the major difference between controller and REST controller. ठीक है, now how does this JSON looks like? Okay, how does this JSON looks like? What we'll do, instead of simply returning the string, no, I'll quickly create one entity class here. Okay, and what that entity class name will be? Entity class name, what will be the name
of our entity class in this case? Teacher, because we are going to work with the teacher. Okay. Now see, the moment we created class, it started rebuilding and redeploying our application. So the console, okay, here the log will change. Now teacherच्या properties. What are the various properties of teacher? Private, string, name, right? Private, string. What else? What else, guys? What does this teacher have? subject. Yeah. Okay. Subject. ठीक है. What else? Private. We need some more fields, right? Private, string. Class. Maybe. Class we can. Okay. Class number. Okay. Simply we cannot use class. And one more field. Private, string. कुठलचा आहे हा? Maybe city or okay, ठीक है. These are the fields. Now what we'll do, I'll just create a setter getters in order to set the values, and also we'll create a constructor. Empty constructor, parameterized constructor, doesn't matter. I'll be creating a empty constructor. How to create a constructor? I hope you guys knows what exactly constructor is. Okay. Now, now this is what is teacher class is. Now what we'll do, no? या controller मधनं आपण instead of returning list of sorry string, no, what we'll do, no, we'll return list of teacher. ठीक आहे. म्हणजे आपली ही एपीआय अशी एपीआय असेल की जेव्हा कधी कोणी टीचर्स हिट करेल, स्लॅश टीचर्स हिट करेल ना, तेव्हा सगळ्या टीचर्सची लिस्ट आपली डिस्प्ले झाली पाहिजे, जसे की आपल्याकडे स्लॅश स्टुडंट्स होती. ठीक आहे. तर व्हॉट विल डू, विल क्रिएट हिअर वन लिस्ट ऑफ व्हॉट टीचर, टीचर लिस्ट इज इक्वल टू arrays डॉट as list. आणि okay, we need a parameterized constructor too in order to create this teacher. याला पब्लिक बनवा, because default access modifier चा access you guys knows. Generate setters getters. No, we already have setter getters. What do we need? Alt Shift yes is the shortcut for this. We need to generate the constructor. Okay, now if you guys do not understand anything from this class, okay, from the teacher class, what exactly this setter is, why this is void, why this is public, why this is return, why this is string, you guys can ask me. Okay. So see, now this is what is teacher class is there. Now what do we need? We need to create. Why I have created constructor? Can anyone tell me? Parameterized constructor मी का create केला असेल? Can anyone tell me? कोणी सांगू शकल? Parameterized constructor मी का create केला? No one? Name, subject, class number, city. Guys, see, जर माझ्याकडे parameterized constructor नसता, जर माझ्याकडे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर नसता आणि मला टीचरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असता, तर मी कसा क्रिएट केला असता? असता, नसता, काय झाला असता, राईट? सो what I would have done,
I would have created a teacher's object first. Teacher T1. See, we are at the end of the class. Okay. तर या लेवलला येऊन तुम्हाला या गोष्टीमध्ये गप्प बसायचं काम नाही पडलं पाहिजे. ओके. सो सी टीचर T1 डॉट नेम, मी इथे एक टीचरचं नाव आय विल बी ऍडिंग हिअर. T1 डॉट सेट सिटी पुणे. T1 डॉट सेट class UI whatever. Okay. And T1 dot set, what is this? Subject. Okay, subject is a UI. ठीक आहे. एनिवेज, नाव सी, एक ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी मला 5-6 लाईन्स लागल्या. आता पुन्हा मी काय करणार, या ऑब्जेक्टला इथे ऍड करणार. राईट. पुन्हा एक लिस्ट, अरे लिस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, त्याच्यामध्ये हा T1 ऍड करणार. सो इन्स्टेड ऑफ दॅट, जर माझ्याकडे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असेल तर मी एका लाईन मध्येच ह्या व्हॅल्यूज सेट करू शकतो. आय होप यू गाईज आर गेटिंग इट व्हॉट एक्झॅक्टली आय एम ट्राइंग टू से हिअर. या लाईन मध्ये कोणाला कन्फ्युजन आहे? सो पहिल्यांदा मी इथं कन्स्ट्रक्टर पास केला आणि एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, आणि दुसऱ्या वेळेस मी हा T1 ऑब्जेक्ट पास करतोय. डझंट मॅटर, काही करा तुम्ही. ठीक आहे. एकतर एकाच लाईन मध्ये न्यू कन्स्ट्रक्टर करून त्याला व्हॅल्यू पास करा, तो ऑब्जेक्ट क्रिएटेड अँड दॅट विल बी असाइन्ड हिअर, और यू क्रिएट अ ऑब्जेक्ट सेपरेटली अँड ऍड हिअर. डझंट मॅटर. दिस इज ऑल्सो सिमिलर टू दिस. ठीक आहे. टीचर लिस्ट डॉट ऍड T1. ठीक आहे. मग तुमच्याकडे जर समजा T1 इथून मी सध्या काढतो, मग तुमच्याकडे जर 50 ऑब्जेक्ट असतील तर तुम्हाला 50 वेळेस ऍड ऍड मेथड कॉल करून पास करावं लागतील. सो इन्स्टेड ऑफ दॅट वी हॅव अरेज क्लास हॅव ऍज लिस्ट मेथड. तर काय करते, अरेज म्हणते की अरेज, माझ्याकडे एक ऍज लिस्ट नावाची मेथड आहे, मग तू या मेथडला जे काय पाठवशील ना, तर त्याची मी एक लिस्ट बनवून देणार. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज हॅपनिंग इन वन लाईन. Whereas if we have 50 टीचरचे object, we will be needed to add 50 times this teacher. In this case, it will be done into one line only. I hope you guys are getting it. Right, Gaurav? Yes, sir. Okay, now I have just created a teacher, this thing. ToString method, I have just overridden the ToString method in order to, when if we are trying to print it anywhere, we'll be able to get this. Now, get teachers नावाच्या मेथड मधनं आपल्याला काय पाहिजे, टीचरचे डिटेल्स पाहिजे. वी नीड टीचर्स डिटेल्स. ठीक आहे. मग या मेथडचा रिटर्न टाइप आपण काय करणार इथं, लिस्ट ऑफ व्हॉट टीचर. सिंपल, लिस्ट ऑफ टीचर. आणि रिटर्न मध्ये काय करणार, मग कोणता ऑब्जेक्ट रिटर्न करणार इथून आपण, दिस वन टीचर लिस्ट. दॅट इज इट. आता याला सेव्ह करा. ठीक आहे. या टीचर लिस्ट मध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत, जितेश अँड गौरव. अँगुकर नसतं, अँगुलर असतं. Okay. Now these 2 objects will be written from this method if we hit this from browser. If we hit this from browser, now let's hit it. What is it saying? Let's check. Unsupported operation exception. At that gap mapping we have created, controller we have created. Okay. So it should not throw this unsupported operation and all. Basically, it is a straightforward scenario where we will be creating RESTful services and we'll be returning this data. Okay, let me just try this way. I'll just create one more thing.
Unsupported operation, what is it saying on browser? Unsupported operation abstract list dot add. Okay. ठीक है, this is fine. I'll just try to, I'll just not try to add this, but this is also does not, this will also not create issue. I just want to show you guys the how does this JSON looks like first, and then we'll debug this, then we'll fix this issue. Okay. So slash teachers, I'm trying to hit it. Let's see if we, right, see. Okay, so what is happening? Okay, so what is happening no in this case? Teacher dot list dot add is not supported. It means that I'll tell you. So do you know immutable thing? Right, immutable object or immutability is a feature of a string class. That is fine. Okay, whenever we create an object of any list using arrays as a list, in that case, what happens? What happens? This arrays as a list creates unmodifiable list. अनमॉडिफिएबल लिस्ट म्हणजे एकदा जर तुम्ही ही लिस्ट या टाइपने क्रिएट केली ना, तर मग तुमचा या टाइपने तुम्ही त्याच्यामध्ये मॉडिफाय करू शकत नाही, ऍड करू शकत नाही. ओके, so that is why we are getting that error. But if I add this t1 here, it should work. Okay, if I add that t1 there, no, it should work. Basically it should work there. Okay, so now I need to comment it out, save it. Okay. The thing is, see here, this is how we are getting the data displayed here, okay, on browser. See now, both the objects are, we can see both the objects here. So what we did, we simply added here in a one line. But if we create an object of list using arrays as a list, no, it creates unmodifiable list. Unmodifiable म्हणजे अशी लिस्ट की ज्याला पुन्हा फ्युचर मध्ये तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकत नाही. फ्युचर मध्ये त्याला मॉडिफाय करू शकत नाही. ओके, अँड सच अ लिस्ट cannot be modified, and we were trying to add some more data to this one teacher list, right? So it was not allowing us, so that is why it was showing unsupported operation exception. म्हणजे आपण तुम्ही unmodifiable list क्रिएट केलात, पण त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही मॉडिफाय करायला ट्राय करतात, जे की अलाउड नाही, and that is why it was giving us error. Now write it down, Archana and Gaurav. Okay, Sumed also. You guys write it down what exactly this unmodifiable list is. Okay. Mm-hmm. If you guys do not know, just try to explore this concept today itself. Okay. And tell me tomorrow. Because for you guys, this is very Sumed also. This is very important. Even Yash. Okay. Because you guys are experience holders. So you guys must know this concept. Okay. So just go ahead, explore this, and just let me know if you guys still have any doubts. We'll explore this. Anyways, this will be covered at the time of creating our own immutable class. Okay, at that time this will be covered, but still you guys just go ahead and explore this one. Okay, this is very interesting concept. Okay, so see, गेट टीचर्स मेथडचा रिटर्न टाइप लिस्ट ऑफ टीचर्स आहे. जेव्हा आपण या मेथड मधनं रिटर्न करतोय लिस्ट ऑफ टीचर लिस्ट ऑब्जेक्ट, at that time on a browser we are getting these two objects, whatever the two objects which we have written from that method, and that object is displayed in this format. ठीक आहे, म्हणजे ब्रॅकेट्स मध्ये हे स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे याचा अर्थ असा की हे लिस्टचा ऑब्जेक्ट आहे. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे लिस्टचा ऑब्जेक्ट आहे. ओके, अँड आतमधले जे फ्लावर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट आहेत, या कर्ली ब्रॅकेट मध्ये हे दोन एका एक ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट स्टोअर होणार, रिप्रेझेंट होणार, डिस्प्ले होणार, दुसऱ्यामध्ये दुसरा ऑब्जेक्ट, आणि दिस टू ऑब्जेक्ट्स आर सेपरेटेड बाय कॉमा.
ठीक आहे. and this complete चित्र, whatever the चित्र you guys are able to see on browser, this complete चित्र is called as what? JSON. This is what your JSON. ठीक आहे. जेसन फॉर्मॅट म्हणतात याला, याला म्हणतात जेसन फॉर्मॅट. दिस इज मोस्ट फेमस डेटा फॉर्मॅट. दिस इज मोस्ट फेमस डेटा ट्रान्सफर फॉर्मॅट इन रेस्टफुल सर्व्हिसेस, दॅट इज जेसन. आता मला सांगा, आपण इथनं रिटर्न केलंय, व्हॉट वी हॅव रिटर्न हिअर, लिस्ट ऑफ टीचर. ठीक आहे. इथं कुठं तुम्हाला जेसन नाव दिसतंय का याच्यात? No, we do not have any name as a JSON on this in this Java class, but still by default हा जो रेस्ट कंट्रोलर असतो ना, हा अनोटेशन बाय डिफॉल्ट काय करतो, तुमचा जो रिटर्न टाइप आहे ना, तुमचा जो डेटा आहे ना, तो डेटा इन द फॉर्म ऑफ जेसन मध्ये रिटर्न करतो. इन द फॉर्म ऑफ जेसन मध्ये रिटर्न करतो. नाव नाव जस्ट इमॅजिन हिअर, इमॅजिन, ओके, जस्ट अ सेकंड. So imagine what you need to imagine. Imagine two profiles here now. One is a backend developer, another one is UI developer. One is a backend developer, another one is UI developer. One is a backend developer, another one is UI developer. What does this profile do? Now see, backend developer जेव्हा असतो ना, तर backend developer चं काम काय असतं? हा जो डेटा आहे ना, हा डेटा UI डेव्हलपरला द्यायचा. ओके. What is the role of backend developer? अँड UI डेव्हलपर असतो, राईट? UI डेव्हलपर. ठीक. सी, बॅकएंड डेव्हलपरचं काम असतं की डेटा जो असतो तो UI डेव्हलपरला सेंड करायचा. UI डेव्हलपरला सेंड करायचा याचा अर्थ काय, की आपण UI डेव्हलपरला म्हणणार की बाबा गौरव, गेट दिस इज द रेस्टफुल सर्व्हिस विच वी हॅव क्रिएटेड, अँड इफ यू कॉल दिस सर्व्हिस नो, इट विल गिव्ह यू ऑल द टीचर्स डेटा. ओके. नाउ व्हॉट द UI डेव्हलपर विल डू, UI डेव्हलपर विल टेक दिस सर्व्हिस. ठीक आहे. आणि त्याच्याकडे एक युआयचं पेज असणार. ओके, एक पेज असणार. त्या पेजवर त्याने ना सगळे कॉम्पोनंट्स किंवा टेबल क्रिएट केलेला असेल. जसं आपण स्टुडंटच्या केसमध्ये एक टेबल क्रिएट केला होता, तर त्या टेबलच्या पेजवर काय करणार तो, व्हॉट ही विल डू नो, ही विल क्रिएट सम फील्ड्स. ओके, मे बी टेबल्स, आपण टेबल म्हणतो तर टेबल. आणि टेबल मध्ये काय करणार, या सगळं, हा दिस इज लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट, लिस्ट ऑफ टीचर. ठीक आहे. वेदर इट इज अँग्युलर और रिएक्ट जेएस डझंट मॅटर. काय करणार तो, हा डेटा घेणार, मग त्याला हा डेटा पण त्याला जेसन फॉर्मॅट मध्ये भेटणार पहिले. ठीक आहे. जेसन फॉर्मॅट मधून तो डेटाला काय करणार, तो फेच करणार आणि याच्यामधनं एक एक ऑब्जेक्ट रीड करून इथं या कॉलम्स मध्ये डिस्प्ले करणार. ठीक आहे. पण हे काम कोणाचं आहे, हे डिस्प्ले करणं, हे झालं UI डेव्हलपरचं काम. Being a backend developer, we must, our responsibility is to just send this data in the form of JSON. ठीक आहे. मग हे जे जेसन जो फॉर्मॅट आहे, जेसन जो फॉर्मॅट आहे ना, दिस इज व्हॉट इज यू ट्रान्सफर डेटा फ्रॉम फ्रंट एंड टू बॅक एंड, और टू ट्रान्सफर द डेटा थ्रू आउट द APIs. ओके. नाव इमॅजिन करा, आपल्याकडे एक डिपार्टमेंट आहे, कॉलेजमध्ये एक डिपार्टमेंट आहे, लायब्ररी डिपार्टमेंट और ऍडमिन डिपार्टमेंट. कॉलेजमध्ये एक ऍडमिन डिपार्टमेंट आहे. व्हॉट डज दिस ऍडमिन डिपार्टमेंट डू? ऍडमिन डिपार्टमेंट सगळ्यांच्या सॅलरी करतं, राईट? लायब्ररी वालं डिपार्टमेंट काय करतं, की त्यांच्याकडे सगळा डेटा असतो, स्टुडंटचा डेटा असतो आणि टीचरचा पण डेटा असतो. ठीक आहे. मग आता लायब्ररीला जर टीचरचा डेटा पाहिजे असेल, तर टीचरचा डेटा कुठे आहे, स्लॅश टीचर्स मध्ये. स्टुडंटचा डेटा कुठे आहे, स्लॅश स्टुडंट्स मध्ये. ठीक आहे. मग लायब्ररी काय करणार, म्हणणार की बाबा मला टीचरसाठी एक स्पेशल डिपार्टमेंट, स्पेशल काहीतरी सेक्शन असेल त्यांचं, की तिथं फक्त टीचर लोकच बसून अभ्यास करतात, जे काय असेल ते. मग लायब्ररी सेक्शन काय करणार, टीचर्सचा एक डेटाबेस त्यांच्याकडे तयार करणार, की कोणते कोणते टीचर नवीन ऍड झाले ऑल. तर त्याच्यासाठी काय करणार, त्यांना टीचरचा डेटा पाहिजे, तर लायब्ररी वाले स्लॅश टीचर्सला कॉल करतील. स्लॅश टीचर्सला कॉल केल्यावर त्यांना असा जेसन मध्ये डेटा भेटणार. व या डेटाला इटरेट करून एक एक ऑब्जेक्ट ते त्यांच्या डेटाबेस मध्ये, त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये सेव्ह करणार.
Okay, and going forward, they'll have this library. This library section department will have teachers data. Same to the admins data. Admin section. Admin also need admin also need teachers data. So in that case also we just need to send JSON format to this department. This department will fetch the data in JSON format and will use for displaying purpose. ठीक आहे. नॉट जस्ट द UI डेव्हलपर, आपण एका सर्व्हिस मधनं दुसऱ्या सर्व्हिसला आपण कॉल करते वेळेस विल सी दॅट. ठीक आहे. एका सर्व्हिस मधनं दुसऱ्या सर्व्हिसला, समजा ही टीचर लायब्ररी एक सर्व्हिस आहे, ऍडमिन एक सर्व्हिस आहे. नाव दिस सर्व्हिस कॅन कॉल दिस सर्व्हिसेस अँड गेट द डेटा. नाव दिस लायब्ररी टीचर सर्व्हिस कॅन कॉल लायब्ररी सर्व्हिसेस अँड चेक व्हॉट आर द बुक्स अवेलेबल इन टू द लायब्ररी फॉर पर्टिक्युलर सब्जेक्ट. ठीक आहे. these are the services these are the services restful services. These are the restful services. What services? These are restful services. Okay, these are the restful services which can be called independently from any application. Then it does not need to have these restful services into Java only. म्हणजे जी आपण टीचर सर्व्हिस क्रिएट केली आहे इथं, ही टीचर सर्व्हिस आता सध्या जावा मध्ये आपण डेव्हलप केली आहे. ठीक आहे. बट दिस कॅन बी इम्प्लिमेंटेड युझिंग एनी टाइप ऑफ एनी टेक्नॉलॉजी. तुम्हाला जर डॉटनेट माहित असेल तर तुम्ही डॉटनेट मध्ये टीचर मॉड्यूल जो आहे, ऍज आय ऑलरेडी टोल्ड यू गाईज, आय थिंक टीचर मॉड्यूल आणि स्टुडंट मॉड्यूल. समजा आपल्याकडे काय दोन लोक आहेत ज्यांना डॉटनेट येतं, दोन लोक आहेत ज्यांना जावा येतं. ठीक आहे. आणि आपल्याला हा एनी हाऊ टीचर आणि स्टुडंटचा प्रोजेक्ट एनी हाऊ 8 दिवसात कम्प्लीट करायचा. तर तुम्ही काय करता, मग नुसतं जावावाल्यांना दोन्ही काम करण्यापेक्षा तुम्ही काय म्हणता, एक काम करा, टीचर वाला मॉड्यूल डॉटनेट मध्ये डेव्हलप करू आपण, स्टुडंट वाला मॉड्यूल जावा मध्ये डेव्हलप करू, आणि ह्या रेस्टफुल सर्व्हिसेसच राहणार. मग रेस्टफुल सर्व्हिसेस जर असतील ना, तर मग काय करायचं, आपण ह्या एकमेकाला आपण कॉल करू शकतो किंवा कोणीही यांना कॉल करू शकतो, इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी कोणतीही असू द्या, जर आपण रेस्टफुल सर्व्हिसेस जर इम्प्लिमेंट केल्या तर आपण कुठेही कॉल करू शकतो. ठीक आहे. डॉटनेट मध्ये डेव्हलप झालेली सर्व्हिस आपण जावा मध्ये कॉल करू शकतो and vice versa. So how? Because of this RESTful services. These RESTful services can be called anywhere. Okay. Now we were seeing the response format. Okay, response type फॉर दिस रेस्टफुल सर्व्हिस. तर कंट्रोलरच्या केसमध्ये बाय डिफॉल्ट जो रिस्पॉन्स असतो तो व्ह्यू पेजेस, HTML पेजेस असतात जे स्ट्रिंग टाइप मध्ये असतात. वेअर रेस्ट कंट्रोलरच्या फॉर्म मध्ये जो काही डेटा असतो ना, त्या डेटाला बाय डिफॉल्ट @REST कंट्रोलर अनोटेशन जेसन मध्ये कन्वर्ट करतं, जेसन मध्ये कन्वर्ट करून सेंड करतो. सो दिस जेसन इज इझी टू अंडरस्टँड फॉर द एंड युजर्स. दिस जेसन इज इझी to understand for the end user. ठीक है. This can be transferred via various network. JSON data can be transferred via various network because it automatically serialize your data and deserialize your data. राईट. नेटवर्कवर जर डेटा आपल्याला शेअर करायचा असेल तर आपल्याला हा डेटा सिरियलाइज करायला पाहिजे. सो @REST कंट्रोलर अनोटेशन डज दॅट फॉर अस. @REST controller annotation does that for us. ठीक है. So what it does, it automatically serialize the object and adds into response body. Whereas controller साठी आपल्याला response body mention करावं लागते. Here by default the response body is HTML or view pages. समजलं? नाव इथं पहा, स्टुडंट कंट्रोलर मध्ये जेव्हा आपल्याला नवीन स्टुडंट ऍड करायचा होता त्यावेळेस आपण मॉडेल मध्ये डेटा घेत होतो आणि तो डेटा सेव्ह मेथडला, कुठे व्हेर इज द सेव्ह मेथड, सेव्ह स्टुडंट्सला याला पास करून आपण स्टुडंट सेव्ह करत होतो. करेक्ट. कारण आपल्याकडे UI होता, त्या केसमध्ये UI होता. बट जेव्हा तुम्ही फक्त बॅक एंड डेव्हलपर आहात किंवा तुम्ही फक्त तुमच्याकडे सेपरेट सर्व्हिसेस आहेत, तुमच्याकडे UI नाहीये डायरेक्ट. Okay, so what in that case, what you can do, you need to save this students here. Okay, you need to save the student here. So in order to do that, no, मग
क्लायंट कडून आपण डेटा जेसन फॉर्मॅट मध्येच घेतो. समजा मला काय करायचं, एक टीचर सेव्ह करायचा, नवीन टीचर सेव्ह करायचा. तर ज्या टीचरचं नाव आहे एबीसी, सब्जेक्ट आहे XYZ, क्लास आहे समथिंग अँड सिटी इज समथिंग. ठीक आहे. आता याला नवीन जर स्टुडंट मला जर सेव्ह करायचं असेल ना, तर मी क्लायंट कडून रिक्वेस्ट मध्ये फक्त जेसन फॉर्मॅट मध्येच डेटा घेणार. दिस इज व्हॉट इज जेसन. आय टेल यू गाइज जेसन इन डिटेल इन टुमॉरो सेशन, बट दिस इज व्हॉट इज जेसन. सो विल आस्क फॉर अ जेसन डेटा. Okay, client will send you the JSON data, and that JSON data will be used to store the student object. Now, how is that happening? Let me show you guys. Okay, one more thing. So here we are getting all the teachers. If you want to get only those teachers with particular city, how do you do that? With particular maybe name. मी काय करतो, get a teacher बाय नेम नावाची एक मेथड क्रिएट करतो इथं. म्हणजे काय करायचं, मला फक्त टीचर सेंड करायचा. कोणता टीचर? ज्याचं नाव इज इक्वल टू द आवर नेम, जे काही नाव आपण इथं पास करणार ते असेल. आणि स्लॅश इथं मी देतो, कारण बिकॉज वी हॅव ऑलरेडी सीन दिस. मी इथे एक नेम पाथ व्हेरिएबल मध्ये आय एम प्रोव्हाइडिंग हिअर वन नेम. ओके, अँड @ path variable, this annotation we have already seen, right? String name. Okay, and what we'll do, no, we will return only teacher here. So आपल्याकडे टीचर लिस्ट आहे. आपण काय करायचं, या टीचर लिस्ट मधून असं टीचरचं नाव पाहायचं आणि ते रिटर्न करायचं. सो what I'm doing here, see again, Archana, Gaurav, Yash, you guys needs to know the Java 8 concepts too. Okay, so see what I'm doing here. I am from teacher list. I'm finding the stream. We are going to explore this, but still, if you guys need to be ahead of the class, filter t dot get name dot equals एक नाव, सॉरी, t dot get name dot equals जे काही नाव आपल्याला इथून येतंय ना, हे नाव, आणि dot okay. So basically what it will create, no, collectors dot to list. We do not need to even do this. Okay. So basically what it does, no, it will gives us, so what it does, it will mm, create a stream of this teacher list. It will filter only those teachers whose name is equal to the given name, and it will return that. Okay, so basically what we'll do, no, we'll return the teacher list only. So we can have multiple teachers with the same name, right? And then filter, then collectors dot to list. And are we missing anything? Let me just correct this one. So we need to know this thing. Okay, no, 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 no. No, no, not like this. So as a part of Java 8 interviews, as a part of Java 8 interviews, no, what you guys need to do, you guys need to practice these questions, okay, daily. तुम्हाला डेली हे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करावं लागणार आहेत सर. तर तुम्हाला विचारतील की ओके, यू हॅव लिस्ट ऑफ स्टुडंट. Okay, you have list of student, and from the list of students you need to fetch only those students whose marks are greater than or something, greater than or equal to something. Okay, whose marks are greater than or equal to something. Then such condition you guys needs to apply such conditions over there. You guys needs to apply such conditions over there. Okay, and that should be done using with the help of Java 8 only. That should be done with the help of Java 8 only. Then in that case, you should be able to write down this program. See, nowadays what is happening, no? You must know core Java. There is no doubt in that. But apart from core Java, you must know Java 8 concept, Java 8 feature. And on that features, you must be able to write down the application programs using Java 8 features.
ठीक आहे. जसे प्रोग्राम सच ॲज दिस वन, you have student list. From the student list, find the particular students whose name matches with this one. Okay, so what is this return line is doing? टीचर लिस्ट डॉट स्ट्रीम डॉट फिल्टर आणि गेट नेम, म्हणजे या फिल्टर मधून एक एक नाव घ्या आणि चेक करा की जे रिक्वेस्ट मध्ये नाव आलं त्याच्या बरोबर आहे का. असेल तर त्याची लिस्ट बनवा आणि रिटर्न करा. हे एकाच लाईन मध्ये झालं. जर जर आपल्याला हे जर यूज करायचं नसतं किंवा जावा 8 जर माहित नसतं तर कसं केलं असतं आपण? एनहान्स फॉर लूप यूज केला असता, मॅक्स टू मॅक्स. ठीक आहे. आय होप यू गाइज नोज द एनहान्स फॉर लूप. आणि इथं या लिस्ट मधनं एक एक टीचर ऑब्जेक्ट काढला असता आणि इथं चेक केला असतं की इफ टी डॉट गेट सॉरी टी डॉट गेट नेम डॉट इक्वल्स नेम जर असेल तर आपण काय केलं असतं, एक लिस्ट प्रिपेअर केली असती आणि त्या लिस्ट मध्ये एक एक ऑब्जेक्ट आपण ऍड केला असता. करेक्ट. त्या लिस्ट मध्ये आपण एक एक ऑब्जेक्ट ऍड केला असता आणि रिटर्न केला असता. ओके. सो सेम थिंग इज हॅपनिंग हिअर. सेम थिंग इज हॅपनिंग हिअर. मग जे पूर्ण आपल्याला मग या एक लिस्ट मध्ये ऍड करा आणि ते इथून रिटर्न करा. इन्स्टेड ऑफ दॅट हे जे झमेला आपण इथे एवढा केलाय ना तो एकाच लाईन मध्ये झाला. दिस इज व्हॉट इज जावा 8. Okay, so you guys needs to learn these things. Okay, you guys needs to practice these things, mug up these things. See, Archana, Yash, Sumedh, and Gaurav. Okay, so for you guys, know whenever you guys will go for the interviews, first question will be introduce yourself. Another will be what about your project? Okay, what you have done so far. Third question will be are you aware of Java 8 features? Fifth question will be they'll give you one program to write down that using Java 8. If you are able to write that program, it means that your 70%, 60 to 70% interview is done. You have already cleared that interview. Then other questions will be bonus point for you. Okay. But if you are unable to write that program and if you are able to answer all the remaining questions, that those questions will doesn't matter nowadays. Those questions doesn't matter nowadays. Okay. So you are rejected at that point only if you are unable to write such type of programs. Okay. If you are unable to write, so make sure guys you guys are also practicing learning these things. Okay. So this is how it is done. Now let's hit this slash name, teacher slash name. Okay, now let's execute this one and try this one. So this might be started. So we need such a teachers whose name is like this. So see, आपण एक path variable यूज केलं. What I am doing no, या URL मध्ये स्लॅश करून स्लॅश टीचरच्या नंतर एक नाव पास करेल मी. Okay, and the name we have not added equals ignore case. इक्वल्स इग्नोर केस नावाची मेथड माहिती तुम्हाला. आय होप यू गाइज नोज दिस. लेट मी सेव्ह दिस. ओके, सो याच्यामध्ये काय करेल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ केस नो इट विल रिटर्न द स्टुडंट. ठीक आहे. सी व्हॉट आय एम डुईंग, मी इथं स्लॅश गौरव टाईप केलं तर आपल्याला फक्त गौरवचे डिटेल्स आले इथं. राईट. जर स्लॅश इफ आय डू एबीसी वी डू नॉट हॅव एनिथिंग, सो वी विल गेट द एम्प्टी लिस्ट. So this is what is path variable annotation is doing for us. If I type here Jitesh, then it will gives us the Jitesh details. So what we are doing, teacher on the basis of names, we are getting the teacher details on the basis of names. Same thing we can do on the basis of ID, on the basis of maybe salary, subject or anything. ठीक है. Okay, now just a second. So here, okay, we have added this thing. So if we do not have anything in common, okay, we have Pune city is common. Okay, so what I'll do no, this is city, but I'll pass this as a name. Okay, it doesn't matter. You guys can create one more method.
Okay, we are checking with the name only. It will not give us. You guys can create one more method, which is get a teacher by city, get a teacher by subject, and similarly, you guys can try this line, okay, and get the response. Now, what is happening? What is the learning from the second method is that path variable annotation. जेव्हा कधी आपण URL मध्ये एखादी व्हॅल्यू सेंड करतोय आणि ती व्हॅल्यू आपल्याला जर मेथड मध्ये बॅकएंडला फेच करायची असेल, इन दॅट केस दॅट व्हॅल्यू कॅन बी कन्सिडर्ड ॲज दॅट व्हॅल्यू इज मॅप ॲज पाथ व्हेरिएबल. म्हणजे इथं पहा आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो इथं. ओके, व्हॉट वी आर डुईंग हिअर, वी आर डायरेक्टली पासिंग व्हॅल्यू. ठीक आहे, अँड दिस व्हॅल्यू इज नथिंग बट पाथ व्हेरिएबल. याला पाथ व्हेरिएबल म्हणतात. पण याच केस मध्ये जर तुम्ही नेम इज इक्वल टू जितेश जर पास केला असता, नेम इज इक्वल टू जितेश जर पास केला असता ना, सो दिस इज कॉल्ड ॲज पॅरम. ओके, रिक्वेस्ट पॅरम. We will see what is the difference between path variable and request parameter. But for now, just remember this thing. जेव्हा आपण स्लॅश करून इथं फक्त व्हॅल्यू पास करतोय, this value is mapped to the path variable. This is called as path variable. जेव्हा आपण URL मध्ये एखादी व्हॅल्यू डायरेक्ट पास करतो, that is called as path variable. But on the other hand, when we pass this value along with the name, then that is called as the request param. Okay, name is equal to like this, request parameter. These are the request parameter. We'll see the difference between these two. Okay, now see. So what does this path variable do? Path variable will map at the path variable annotation will map the path variable value with this variable or input parameter to this method. मग जी काय व्हॅल्यू तुमच्या URL मध्ये येणार ती व्हॅल्यू या व्हेरिएबल मध्ये मॅप होणार आणि याच्यामधनं आपण खाली यूज करू शकतो त्याला. So this is what is this at that path variable annotation do. One more thing you guys might have observed that at the get mapping, this annotation we are using to get the detail. आपण जेव्हा कधी टीचरचे डिटेल आपल्याला गेट करायचे असतील, स्टुडंटचे डिटेल्स आपल्याला गेट करायचे म्हणजे रीड करायचे असतील, गेट करायचे असतील, इन दॅट केस वी आर युझिंग दिस ऍट द रेट गेट मॅपिंग annotation. What does this at the rate get mapping annotation? No, this is also one of the method. Okay, get mapping is one of the method. HTTP method, get is one of the HTTP method. Okay, get is one of the HTTP method which is used to get the data, which is used to get the data, which is used to get the data from the HTTP method or from any services. Okay, from any services. Okay, so these are the various methods. See, आपण अजून पोस्ट मॅपिंग यूज नाही केलं. जसं स्टुडंट कंट्रोलर मध्ये इथं पोस्ट मॅपिंग होतं आपलं. वेर इज दिस वन पोस्ट मॅपिंग. आपण हे अजून यूज नाही केलं. गेट मॅपिंग यूज करतोय कारण आपल्याला गेट करण्यासाठी ब्राउझर इज इनफ फॉर दिस थिंग. ठीक आहे, ब्राउझर इज इनफ फॉर दिस थिंग. ओके, सो दिस इज व्हॉट गेट मेथड. जर तुम्ही पाहाल, ओके, टू स्टुडंट्स पेज वर here and here, do we have a method type here? No, we do not need. Edit student मध्ये पण postच असेल. This is post. See this method type. इथं जे आपण UI वर जे method is equal to post करत होतो, add student मध्ये method is equal to जे post करत होतो no, सो दिस मेथड इज नथिंग बट युअर गेट मॅपिंग पोस्ट मॅपिंग. या मेथडला आपण म्हणतोय की बाबा जो काय डेटा येतोय ना तो ऍज अ पोस्ट मेथड साठी येतोय, जो काय डेटा येईल तो गेट मेथड साठी येतोय. सो दिस इज व्हॉट इज युअर मॅपिंग इज. सेम थिंग वी विल एक्सप्लोर इन डिटेल. म्हणजे व्हेरियस डिफरन्स बिटवीन व्हेरियस मेथड्स वी विल एक्सप्लोर इन नेक्स्ट सेशन. Okay, till then we'll stop here. We'll continue tomorrow. If you guys have any doubt, you guys can ask.